डोंबिवलीच्या श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न हा मार्गी लागला आणि त्यावरून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात श्रेयवादाचं राजकारण रंगलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे हे या श्रेयवादाच्या केंद्रस्थानी असल्याचं बोललं जाते। राज्य मंत्रिमंडळानं पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन ही नाममात्र दरात देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यानंतर या निर्णयाचं श्रेय कोणाला यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली, पण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यावर भाष्य करताना पिंपळेश्वर मंदिराचा लढा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं सांगितलं आणि हे यश कोणाही एका व्यक्तीचं नसून महायुती सरकारचं असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। पिंपळेश्वर मंदिराच्या आवारातली जी जागा होती MIDCची तिथल्या ट्रस्टला दिली। हा काय पिंपळेश्वरचा लढा काल किंवा आज सुरू झालेला नाही। पिंपळेश्वरचा लढा हा वर्षानुवर्ष सुरू आहे आणि वर्षानुवर्ष हा लढा सुरू असताना तिथले विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील पुढाकार घेतलेला होता। परंतु अशा पद्धतीचा एक संभ्रम कोणतरी बातम्या पेरून तयार करण्याचा प्रयत्न करतोय।